चंद्रपूर जिल्ह्यातील पांढरपौनी आणि विमला परिसरामध्ये वॉश केलेल्या कोळशाचं गौड बंगाल उघडकीस आलंय। वॉश केलेल्या कोळशात चक्क लोह खनिज मिश्रित माती मिसळण्याचा गोरखधंदा सुरू होता। आंध्र प्रदेश आणि कर्नाटकात जाणाऱ्या कोळशात मोठ्या प्रमाणात माती मिसळून लूट केली जात असल्याचा प्रकार समोर आलाय। पांढरपौनी आणि विमला परिसरातील कोळशाच्या काळ्या बाजारामुळे कोट्यवधी रुपयांचं नुकसान होत असल्याची माहिती समोर आली आहे। एक महत्त्वाची बातमी, चंद्रपूर जिल्ह्यातल्या पांढरपौनी आणि विमला या परिसरात वॉश केलेल्या कोळशाचं हे गौड बंगाल। वॉश केलेल्या कोळशात चक्क लोह खनिज मिश्रित माती मिसळण्याचा गोरखधंदा सुरू होता। आंध्र प्रदेश आणि कर्नाटकात जाणाऱ्या कोळशामध्ये मोठ्या प्रमाणात माती मिसळली जात होती आणि लूट केली जात होती। हा प्रकार समोर आलेला आहे आणि पांढरपौनी आणि विमला परिसरातील कोळशाच्या या काळा बाजारामुळे कोट्यवधी रुपयांचं नुकसान होतंय असं समजतंय। अधिक माहितीसाठी जाऊयात आमचे प्रतिनिधी उदय तिमांडे यांच्याकडे। उदय, काय हा प्रकार? श्वेता, खरं तर चंद्रपूर जिल्ह्यातून ज्या कोळशाचं उत्पादन केलं जातं आणि जो कोळसा जो आहे तो धुतल्यानंतर आंध्र प्रदेश आणि कर्नाटकात विकला जातो, यापासून जे आहे राज्य सरकारला दर महिन्याला कोट्यावधी रुपये टॅक्सच्या स्वरूपातून मिळतं। मात्र गेल्या काही दिवसांमध्ये जे आहे या कोळशामध्ये वॉश केलेल्या कोळशामध्ये राख आणि लोखंडी भुसा जो आहे तो मिळवण्याचा प्रकार करून जे आहे ते त्याचा काळा बाजार करण्याचा प्रयत्न केला जातोय। सबसिडीचा जो कोळसा असतो त्याची काळ्या बाजारात जी आहे ती बेकायदेशीरपणे विक्री केली जाते आणि विशेष म्हणजे राज्य खाण महामंडळाचं याकडे जे आहे ते सोयीस्करपणे दुर्लक्ष होतं आणि त्यामुळे राज्याचं दरमहा कोट्यावधी रुपयांचं जे आहे ते नुकसान होत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। खरं तर देशातल्या अनेक भागामध्ये जे आहेत ते प्रामुख्याने आंध्र प्रदेश असेल, कर्नाटक असेल किंवा महाराष्ट्र असेल, इथं विजेच्या उत्पादनासाठी कोळशाची मोठ्या प्रमाणात मागणी आहे। मात्र तिथं गुणवत्ताहीन कोळसा जो आहे तो कोलवॉशरीच्या माध्यमातून पाठविला जातो। त्यामध्ये अशा पद्धतीची राख आणि लोखंडाची जी आहे ती मिश्रण करून ती विकल्या जाते आणि त्याचा परिणाम जो आहे तो वीज उत्पादनावर होतो आणि त्यामुळे सामान्य नागरिकांचे नुकसान होतं आणि राज्याच्या कोट्यावधी रुपयाच्या याचं देखील पैशाचं देखील नुकसान होतं। त्यामुळे आता या सगळ्या बाबीला राज्य सरकारनं, राज्य खाण महामंडळानं याकडे लक्ष देऊन जे आहे ते यात जे दोषी आहेत त्यांच्यावर कडक कारवाई करण्याची मागणी जी आहे ती केली जाते, जेणेकरून राज्य सरकारचं आणि नागरिकांचं आणि वीज मंडळाचं जे आहे ते आर्थिक नुकसान होणार नाही। बिलकुल उदय, धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी। आता बातमी आहे क्रिकेट विश्वातून। श्रीलंकेविरुद्धच्या आगामी T20 आणि वनडे मालिकेसाठी बीसीसीआयनं भारतीय संघाची घोषणा केली। T20 मधून निवृत्ती घेतल्यानंतर रोहित शर्मा पुन्हा एकदा वनडे संघाची सूत्र सांभाळण्यासाठी सज्ज झालाय। पण T20 संघाची धुरा मात्र मुंबईकर सूर्यकुमार यादवच्या हाती देण्यात आली आहे। वेस्ट इंडिजमध्ये झालेल्या T20 वर्ल्ड कपमध्ये हार्दिक पांड्या भारतीय संघाचा उपकर्णधार होता। त्यामुळे रोहितनं निवृत्ती घेतल्यानंतर हार्दिक टीम इंडियाचा कर्णधार होईल अशी अपेक्षा होती, पण हार्दिक संघात असताना निवड समितीनं कर्णधार म्हणून सूर्यकुमारच्या नावाची घोषणा केल्यानं आश्चर्य व्यक्त होतंय। इतकाच नव्हे तर उपकर्णधार म्हणून हार्दिक ऐवजी शुभमन गिलला पसंती दिली गेली आहे। दरम्यान येत्या 27 जुलैपासून भारताच्या श्रीलंका दौऱ्याला सुरुवात होईल आणि या दौऱ्यात टीम इंडिया यजमान संघाविरुद्ध 3 T20 आणि 3 वनडे सामने खेळणार आहे।